मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनल मध्ये आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी 12वी बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपरच्या सिरीज मध्ये क्वेश्चन नंबर 4 जो त्या ठिकाणी टोटल 16 मार्काला आहे त्याचं ट्रिक्स या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, या ठिकाणी रायटिंग स्किल्स सेक्शन 3 आहे. कंप्लीट क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए मध्ये पहा, कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. या प्रकारचा प्रश्न आहे. हे प्रश्न या ठिकाणी आन्सर पेपर मध्ये लिहायची गरज नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज अशा पद्धतीचा व्हर्च्युअल मेसेज त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल, किंवा याला और त्या ठिकाणी आणखी 2 रायटिंग स्किल्स त्या ठिकाणी असतील, परंतु फिक्स आपल्याला व्हर्च्युअल मेसेजच त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय, तर काल्पनिक भाषेमध्ये असलेला मेसेज आहे. आपल्याला फार याच्यामध्ये लेंदी करायचं नाहीये. तर बघा, युजिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द डायलॉग गिवन बिलो राईट द मेसेज विच सौरभी लेफ्ट फॉर हर सिस्टर श्वेता. डू नॉट लिव्ह आउट एनी व्हायटल इन्फॉर्मेशन और ऍड एनी न्यू इन्फॉर्मेशन. ओके, सगळ्यात महत्वाचं खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. राईट द मेसेज विच सौरभी लेफ्ट फॉर हर सिस्टर श्वेता. सौरभीनं तिच्या सिस्टर श्वेताला मेसेज लिहून ठेवलेला आहे. मग आता व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय बघा, एक लक्षात घ्या. तुम्हाला आपण पाहतो बघा, समजा आता याला फोन आलेला आहे, तो घरी नाहीये, त्याच्या आईने उचलला. ओके, यानं फोन केला, त्याच्यासाठी केला, पण तो घरी नाहीये, त्याच्या आईने उचलला. मग आता ह्याच्यासाठी ह्याला जो मेसेज द्यायचा आहे तो त्याच्या आईकडे सांगायचा आहे. मग आई तो मेसेज ऐकून घेणार आहे. आईला कुठेतरी जायचं असतं आणि मग तो काय करणार आहे, आई तो चिठ्ठीवर लिहून ठेवणार आणि मग तो मेसेज त्याला पोहोचणार. म्हणजे बघा, फोन यानं केलेला आहे, याला याच्याशी बोलायचं आहे, पण डायरेक्ट याच्याशी कॉन्टॅक्ट न होता अगोदर आईनं उचललाय आणि मग आईनं हा मेसेज याला दिलाय. अशा पद्धतीचा ट्रिअँगल या ठिकाणी असतो. बघा, अगोदर समजून घ्या, खूप सोपा आहे व्हर्च्युअल मेसेज या ठिकाणी. आता पहा, जनरली अशी सिच्युएशन येते की फोन आपल्यासाठी येतो, आपण घरी प्रेझेंट नाहीये, कोणीतरी फोन उचलतं आणि मग तो निरोप आपल्याला देते. मग अथर्वने फोन केलेला आहे. इज दिस, हा नंबर दिलेला आहे. हा नंबर आहे का सौरभी? यस. मे आय नो हु इज स्पीकिंग? अथर्वा. I am Atharva. I want to speak to Sweta. I am her friend from IIM Indore. Saurabhi. I am her sister. Sweta is not at home at the moment. Can you call her after some time? बघा, हे या ठिकाणी इनफॉर्मल जे त्या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर अथर्वा, आय शॅल बी लिटल बिझी. नाही ना, मला काम राहणार आहे. Actually, I have got a placement at the hotel Taj Goa and will have to join with immediate effect. So right now, I am trying to get all the formalities completed. This is the news I wanted to give Sweta. Will you do that for me? Also tell her that I will let her know my new cell phone number as soon as I get one. Saurabhi, I shall do that. Bye and all the best. Okay? तर एवढा हा फोन कॉल आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं, सौरभी हॅड टू लिव्ह फॉर हर ऑफिस, सो शी रोट अ नोट फॉर श्वेता, ड्राफ्ट हर मेसेज नॉट मोर दॅन 50 वर्ड्स. ओके, आता काय करायचं रे, व्हर्च्युअल मेसेज लिहिताना काय करायचंय, पहिली गोष्ट एक ध्यानात ठेवा, जे गरजेचं नाहीये ते आपल्याला ठेवायचं नाहीये. मग आता बघा, म्हणजे सौरभीनं कुठंतरी जायचंय आणि सौरभीला या ठिकाणी कोणाला मेसेज द्यायचा आहे रे, तर तिला श्वेतासाठी मेसेज द्यायचा आहे. इथं या ठिकाणी बघा 3 नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. एक अथर्व आहे, फोन उचलणारा एक आहे, आणि ज्याच्यासाठी फोन आलाय. बघा, अथर्वनं फोन श्वेतासाठी केलाय, उचललाय सौरभीनं, आणि म्हणून अथर्व जे काही सांगणार आहे ते सौरभीकडे सांगणार आहे आणि सौरभीला तिला सांगायचंय. लक्षात येतंय का? बघा, आता काय करायचं, आपल्याला जे नको आहे ते पुढून टाकायचंय. मग आता ही
सौरभी श्वेताला सांगणार का अथर्व मला म्हटला हा नंबर हा आहे का, मेसेज मध्ये द्यायची गरज नाही. सौरभी म्हणून का, मी त्याला म्हणले यस कोण बोलतोय, काही गरज नाही. अथर्व जो म्हटला आय एम अथर्व आय वॉन्ट टू स्पीक श्वेता, काही गरज नाहीये. आय एम तो कोण आहे एवढं फक्त डोक्यात ठेवा. कोण आहे तो, हर फ्रेंड फ्रॉम आय एम इंदोर. किंवा इथं तो कोण आहे याच्यापेक्षा त्या ठिकाणी त्याचा पत्ता दिला जाईल, तो कुठला आहे तो पत्ता किंवा तो कोण आहे तेवढं आपल्याला गरजेचं आहे. मग सौरभी म्हणणार का मी तिची बहीण आहे, श्वेता घरी नाहीये, मग तू नंतर फोन करतो का. तो म्हणला नाही ना मला नंतर काम आहे. ह्या गोष्टीची गरज नाहीये. मेसेज इथून सुरू होतोय आणि इथपर्यंत आहे, आणि ज्यावेळी परत आल्सो टेल हर दॅट असं येईल त्यावेळी परत या ठिकाणी हा मेसेज. लक्षात आलं. मग सौरभी म्हणणार आहे का मी त्याला म्हटले आय विल डू दॅट बाय, असं म्हणणार आहे का, नाहीये. मेसेज मध्ये जे गरजेचं नाही ते त्या ठिकाणी त्या फोन कॉल मधलं अगोदर आपल्याला सगळं कट करायचंय आणि प्युअर मेसेज म्हणजे जेवढा मेसेज द्यायचा आहे, दिस इज द न्यूज आय वॉन्टेड टू गिव्ह श्वेता विल यू डू फॉर मी, हे लिहायची गरज नाही. मग आपलं आता काय राहिलं मेसेज मध्ये, हर फ्रेंड फ्रॉम आय एम इंदोर, ऍक्च्युअली आय हॅव गॉट प्लेसमेंट ॲट द हॉटेल ताज गोवा अँड we'll have to join with immediate effect. So right now I am trying to get all the formalities completed and I will later know my new cell phone number as soon as I get one. Okay. तर या पद्धतीनं जेवढा निरोप द्यायचा आहे, जेवढा मेसेज द्यायचा आहे तेवढाच मेसेज इथं ठेवा. ओके. आता काय करायचं आपल्याला, जो राहिलेला मेसेज आहे तो मेसेज आपल्याला प्युअर करायचा. प्युअर करायचं म्हणजे काय करायचं, आता हाच मेसेज सगळा लिहून टाकायचा आहे, पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे रे, थोडासा मेसेज त्या ठिकाणी प्युअर करायचा आहे. मग प्युअर कसं करायचं आहे, कसा लिहायचा हे 2 मिनिटांमध्ये पहा. तर बघा आता या ठिकाणी मेसेज प्युअर करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये जे जे शब्द या मेसेज मध्ये आलेले आहेत ते शब्द आपल्याला काय करायचे रे, बदलून घ्यायचे. बस एकदा आपण या ठिकाणी काय केलं बघा. आता हे शब्द जे आहेत इकडचे, हे शब्द फक्त इकडचे करायचे. लक्षात आले का बघा, म्हणजे आय आलं. आता काय काय आलं बघा, इथून पहा. आता हा आपला मेसेज आहे, मग तुम्हाला काय आलेलं दिसतंय रे, हर आलं. हरचं काय करणार रे, हरचं काय करायचंय आपल्याला, हरचं युअर करायचंय. मग हर फ्रेंड त्याचं काय होईल, युअर. आणि हरचं यू सुद्धा होतं ज्यावेळी ते नुसतं एकटं हर येतं. आता इथं हर फ्रेंड आलेलं आहे, जर या हरच्या पुढे नाऊन आलं तर त्याचं युअर करा, हर एकटं आलं तर त्याचं काय करा, यू करा. ओके. हा मग काय झालं, आता हरचं काय केलं आपण, युअर. चला पुढं, इथून मेसेज आहे आणि इथपर्यंत आहे, त्यात हे नाहीये. आता एवढा मेसेज आपल्याला या ठिकाणी प्युअर करायचं. प्युअर करायचं म्हणजे इकडचे शब्द तिकडचे करून घ्या, बाकी काही करायचं नाही. लक्ष देतंय का, पहिल्यांदा नको ते फोडून टाका, उरलेल्या मेसेज मध्ये हे शब्द तिकडचे करून घ्या, काम संपलेलं आहे. हॅव टू जॉईन विथ इमिजिएट इफेक्ट. हा आता इथं काय आलं रे, आय. आयचं काय होतं, आईचं अरे भावा ही शी होतंय. मग अथर्व कोण आहे, लेडी आहे का लेडा आहे, लेडा आहे. मग या आईचं काय होईल इथं, ही. ही नंतर हॅव येत नाही, काय येतं रे, हॅज. अँड विल हॅव टू जॉईन विथ इमिजिएट इफेक्ट. सो राईट नाऊ आय. आईचं काय होईल, आईचं परत एकदा ही. ही नंतर एम येत नाही, काय मग इज. कम्प्लिटेड. इथपर्यंत झाला. आता चला पुढं, इथं परत काय होईल, आईचं ही. विल लेट हर. आता हरच्या पुढे नाऊन आहे का रे, नाहीये. मग हरचं काय होईल बघा, यू. हर एकटं आलं तर यू करा, त्याच्या पुढे नाऊन आलं तर काय करा, ओके. आता माय. माय अथर्व लेडी आहे का लेडा, लेडा आहे. मग मायचं काय होईल, हिज. सेल फोन नंबर ॲज सून ॲज. आईचं परत ही, आणि ही नंतर V1 ला एस एस लागतं म्हणून गेट्स वन. लक्षात घ्या. मग इथं मी हरचं युअर केलं, आईचं ही केलं, ही नंतर हॅव राहत नाही म्हणून हॅज झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी आईचं ही, ॲमचं इज, अभय शब्द इथं आहे. त्याच्यानंतर इथं तिथं आईचं ही केलंय, इथं हरचं यू झालं, माईचं ही झालं, आईचं ही झालं आणि यस लागलेलं आहे.
लक्षात आलं. आता काय करायचं, हा मेसेज प्युअर झाला की इथं या. एक लक्षात घ्या, आपला पेपर 11 तारखेला आहे, कोणतीही तारीख टाका, काही फरक पडत नाही. इथं तारीख टाका आणि इथं वेळ टाका. पहिल्यांदा काय करा, अशा या 3 बाजू त्या ठिकाणी व्यवस्थित आखून घ्या. तो व्यवस्थित दिसला पाहिजे, मेसेज दिसायला व्यवस्थित असावं, बरोबर आहे की नाही. आपल्याला जर पाहुणे पाहायला आले तर आपण हायतच उठून जातो का? केसही चकलेले आहेत, इकडून चमकत आहे नाहीये, तर आपण पाहुण्यांना छान दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी व्यवस्थित जातो. मग आपण काय करायचंय, आता इथं डेट टाकली आणि इथं वेळ टाकला की ज्याच्यासाठी मेसेज लिहायचा आहे, मग आपल्याला इथं 3 नाव आहेत बघा. तर इकडचं जे नाव येतं ते 1 नंबरला घ्या, आणि जो फोन करतो त्याचं नाव 2 नंबरला घ्या, आणि ज्यानं फोन उचललाय त्याचं नाव 3 नंबरला घ्या. लक्षात आलं. मग आता 1 नंबरला इकडचं ज्याच्यासाठी फोन आला ते नाव इथं टाका, श्वेता कॉमा द्या, आणि ज्यानं फोन केलाय त्याचं नाव इथं लिहा. इथपर्यंत काही अडचण आहे. आता फोन कॉल बदलला तरी प्रोसेस बदलणार नाही, फक्त मेसेज घ्यायचा, त्या मेसेजला इकडचे शब्द तिकडचे करायचे, इथं डेट टाका, इथं टाइम टाका, ज्याच्यासाठी फोन आलाय ते इथं लिहा, ज्यानं फोन केलाय तो इथं लिहा, आणि मग बघा आता फ्रॉम इंदोर आय हा. आता इथं काय लिहायचं राहिलं अजून रे, युअर फ्रेंड लिहायचं राहिलं. अथर्व कोण आहे, युअर फ्रेंड, आणि मग लिहा फ्रॉम इंदोर आय एम कॉल्ड अप टू से दॅट, बर का, हा, ही हॅज गॉट प्लेसमेंट, सगळं हे प्युअर केलेलं जसंच्या तसं लिहून टाका. आणि शेवटी कोणाचं नाव लिहा रे, जिनं मेसेज लिहिलेला आहे तिचं नाव या ठिकाणी लिहून टाका. लक्षात आलंय का बघा. इथं डेट टाका, इथं टाइम टाका, ज्याच्यासाठी फोन आला त्याचं नाव इथं लिहा, ज्यानं फोन केलाय त्याचं नाव इथं लिहा, प्युअर केलेला सगळा मेसेज या ठिकाणी आहे तसा लिहून टाका, आणि शेवटी ज्यानं मेसेज लिहिलेला आहे, जिनं फोन उचललेला होता त्याचं नाव या ठिकाणी लिहा. लक्षात आलंय. तर यू विल गेट 4 मार्क्स. एकदम सोपी मेथड या ठिकाणी आहे. याच्यानंतर बघा, आता जर अशा प्रकारचा फोन कॉल जर नाही आला तर बघा, फोन कॉल नाही येत, कधी कधी फोन कॉल जर नाही आला तर काय येतं रे. आता बघा, अशा पद्धतीचं या ठिकाणी इथं, इमॅजिन यू आर राहुल ज्योती स्टडिंग इन 12th स्टँडर्ड, 12वीला शिकताय, यू आर गोइंग टू अटेंड इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्राम इन न्यू दिल्ली. बघा, हा इथपर्यंत. द नेक्स्ट वीक इथं फक्त जर फोन कॉल नाही आला तर सिच्युएशन तुम्हाला दिली जाईल. लक्षात आलं का. मग सिच्युएशन वर जरी मेसेज आला तरी घाबरायचं कारण नाही. काय प्रोग्राम आहे, दुसरा जर आला तर इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्राम न्यू दिल्लीला आहे, तर तिथं त्या ठिकाणी विषय बदलल, फक्त बाकी काही बदलणार नाहीये. हेन्स यू वोंट बी एबल टू अटेंड द क्लास टेस्ट, तुला क्लास टेस्टला येता येणार नाही, आणि म्हणून ड्राफ्ट द मेसेज इन अबाउट 100 to 150 words to convey the same to your classmate संकेत. कोणी लिहायचं आहे, तुम्ही राहुल किंवा ज्योती आहात, तुम्हाला मेसेज लिहायचंय कोणाला, संकेतला लिहायचा आहे, आणि युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर अँसर. बघा, प्रश्न काहीच नाही इथं, फक्त तुम्हाला विषय जर कळला तर बाकीचा विषय खलास, बाकी काही करायचं नाही. 1 मिनिट आता लक्ष द्या. इथं काय परत बघा, मी डेट तीच टाकलीये, टाइम तोच टाकलाय, म्हणजे विषय नाही. आता तुम्ही मेसेज लिहिताय म्हणजे तुमचं नाव खाली जाईल. मेसेज कोणाला लिहायचंय, तुम्हाला संकेतला लिहायचं, त्याचं नाव वर येईल. मग बघा, संकेत, डायरेक्ट त्याला मेसेज लिहून टाका. हा बघ, आय एम गोईंग, मी काय केलंय इथं, फक्त याच्यातूनच घ्या तुमचं काय काम आहे ते. यूचं काय करा रे, यूचं आय करा. आय एम, बघा आता, आय एम गोइंग टू अटेंड इंटरनॅशनल प्रोग्राम इन न्यू दिल्ली द नेक्स्ट वीक. जसंच्या तसं त्या ठिकाणी मी घेतलंय. ओके. आणि ऑन द ओकेजन ऑफ, बघा इथं ओकेजन तुमचं बदलू शकतं. कोणता प्रसंग आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका. इट्स इनॅग्युरेशन म्हणजे उद्घाटन, विल बी डन इन द प्रेझेन्स ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. हेन्स, हा बघ इथं परत, आणि यूचं फक्त काय करा रे, आय. हेन्स आय वोंट बी एबल टू अटेंड कॉलेज टिल, टाइम अंदाजे टाकून द्या. आय ट्राईड टू कॉन्टॅक्ट अवर क्लास टीचर बट आय कुडंट, क्लास टीचरला फोन करायचा प्रयत्न केला पण मला काही करता आला, म्हणजे ते करू शकलो नाही.
यू आर रिक्वेस्टेड टू इन्फॉर्म द सेम टू आवर क्लास टीचर. आणि मग हे सगळं क्लास टीचरला सांग. ओके, काम संपलेलं आहे. आणि आणखी काय मेसेज दिलाय, अपडेट मी अबाउट द सिलेबस अँड अदर डिटेल्स व्हेन आय विल बी बॅक इन कॉलेज राहुल. लक्षात आलं. आता इथं दोन नावं दिलेत, म्हणजे राहुल ज्योती दोन्ही नका टाकू, दोघातून एकच आहेत तुम्ही. मग संकेतला मेसेज लिहिलाय, राहुलनं लिहिलाय, आणि जी तुम्हाला सिच्युएशन दिली आहे त्याचाच व्यवस्थित वापर करून फक्त. आणि आता मी तर एक सांगेल तुम्हाला, फोन कॉल आला तर त्या पद्धतीचा, आणि फोन कॉल जर नाही आला अशा पद्धतीची सिच्युएशन दिली आहे. म्हणजे काय सिच्युएशन येते, तुम्हाला कुठेतरी जायचंय आणि तुम्ही कुठेतरी राहणार नाहीये. ओके, तर त्यावेळी फक्त हा टायटल जे आहे, विषय जो आहे तो बदलून टाका. ओकेजन जर बदललं तर ठीक आहे, नाही तर हेच सांगा, आणि बाकीचं सगळं आहे तसं लिहा. पेपरमध्ये जे नावं दिलेत तेवढे नावं फक्त त्या ठिकाणी बदलतील. या पद्धतीनं दोन प्रकारचे व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येतील. आणि जरी समजा फोन कॉल नाही आला, सिच्युएशन नाही आली, तर फक्त फोन कॉल मधलं त्या ठिकाणी जे पॉइंट आहेत ते पॉइंट जरी आले तर याच पद्धतीने त्याचा फॉर्मॅट तुमचा राहणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचे 4 मार्क या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज मध्ये पूर्ण होतील. त्याला जे 2 आवर आहे ते 2 आवर सोडून द्या आणि डायरेक्ट त्या ठिकाणी काय करा, पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4B मध्ये. आता पहा, क्वेश्चन नंबर 4B मध्ये म्हणजे एकूण तुम्हाला 4 रायटिंग स्किल त्या ठिकाणी कशामध्ये लिहायचे क्वेश्चन नंबर 4B मध्ये. आता पहा, वन ऑफ द एक्स स्टुडंट्स फ्रॉम युअर कॉलेज हॅज रिसेंटली बीन सिलेक्टेड फॉर द प्रेस्टिजियस NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ही स्पेशली इंटेंड टू मोटिवेट द एस्पायरिंग स्टुडंट्स ऑफ युअर ज्युनियर कॉलेज. इथपर्यंत. इमॅजिन युअर सेल्फ ॲज अन इंटरव्ह्युअर and prepare a set of 8 interview questions enabling your guest to share his experiences and opinions. You may take the help of the following points to draft your questions maintaining a proper sequence. म्हणजे बघा, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कॉलेज मधला एक विद्यार्थी NDA मध्ये सिलेक्ट झालाय, त्याला बोलवा. अशा पद्धतीचे कोणाला तरी तिथे इमिनंट पर्सनॅलिटीला बोलावतात आणि तुम्हाला काय करायचं असतं, त्याचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी. त्याच्यासाठी 8 ते 10 क्वेश्चन सांगतात. तर आपण 8 लिहिले तरी काही फरक पडत नाही. आणि ज्यावेळी तिथं पॉइंट्स दिले जातील तर ते पॉइंट्स त्या ठिकाणी काय करायचे आपल्याला बघा. पॉइंट जर दिलेले असतील तर जेवढं दिलेलं आहे तेवढं या ठिकाणी काय करायचं, नेम ऑफ द इंटरव्ह्यू. आता बघा, हे 4 पॉइंट या ठिकाणी पहिल्यांदा पाहून घेऊ आपण. तर बघा, इथं कोणतंही नाव टाका. तिथं जर नाव दिलेलं असेल स्पेशली तुमच्या स्टुडंटचं, नाही दिलं तर तुम्हाला जे आवडेल ते नाव टाका. राहुल शर्मा मी टाकलं. एखाद्याला वाटलं बा आपल्याला वर्षभर नाही नाव लिहिता आलं, इथं नाव लिहून टाका, मनाचं समाधान होईल. तिच्या नावाची स्पेलिंग जर अवघड असली तर दुसऱ्याचीच लिहा, पण इथं वाटेल ते तुम्ही नाव लिहा. कोणाची इंटरव्ह्यू तुम्ही घेताय, एरिया ऑफ सक्सेस NDA आहे. तिथं जर तुम्हाला प्लेअर सांगितलं असतं तर इथं स्पोर्ट्स म्हणा, फिल्म म्हणा, काय असेल ते जे सांगितलं जाईल ते एरिया इथं लिहा. डेट, व्हेन्यू, टाइम मला वाटतं हेच टाका, किंवा तुमचा पत्ता टाकून द्या, आहे की नाही. किंवा 12 जानेवारी आहे, 11 जानेवारी आहे, काय असेल ती डेट तुमच्या पद्धतीने टाका. 10 वाजता टाइम आहे, मागचे पुढचे 10 लिहिलं म्हणजे मागचे 10 असल्यावर असं काही नाही. ज्या गोष्टी बदलण्याजोग्या आहेत त्या बदलू शकता. इथं ड्युरेशन म्हणजे कालावधी किती आहे, 30. म्हणजे ह्या 4 कॉलम जर समजा तुम्हाला अशी कॉलम दिले तर असं दिलं की आपण घाबरून जातो. तर पहिल्यांदा जे जसं दिलंय तसंच्या तसं त्या ठिकाणी आखून घ्यायचं. आणि हे 4 कॉलम भरून झाल्यानंतर तुम्हाला हिज डिसिजन, व्हेन डिड यू डिसाइड टू एंटर दिस फील्ड, हिज आयडॉल्स किंवा इन्स्पिरेशन्स, हु आर युअर आयडॉल्स, त्या पद्धतीचे प्रश्न खाली पण आपण अजून दिलेले आहेत. जे प्रश्न याला सूट होतील ते प्रश्न जसेच्या तसे लिहायचे. हे पॉइंट जर खालीवर झाले तर त्या पद्धतीने तुमचे प्रश्न खालीवर करा. त्याच्यानंतर सपोर्ट, डिड युअर फॅमिली ऑर सपोर्ट यू इन द बिगिनिंग. ओके. ट्रेनिंग, वेअर डिड यू टेक युअर ट्रेनिंग फॉर NDA, डिफिकल्टीज. जर प्रश्न आहे बघा इथं, तर मेसेजवर प्रश्न आला तर व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह द यंगस्टर्स. म्हणजे एक ध्यानात ठेवा, असं जर आखलेलं आलं क्वेश्चन नंबर 4B, तिसरा तुम्हाला 3 एकमेकाला और असणारे, 1 सोडून द्या, 2 सोडून द्या, आणि तिसरं तिथं तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन दिसलं तर या ठिकाणी आणि अशा पद्धतीचं जर कॉलम आखून दिलेलं असेल, हे तुम्हाला मोकळं दिलं जातं बघा, एवढं असं इकडचं मोकळं दिलं जातं
आणि एवढे पॉइंट्स त्या ठिकाणी दिले जातात. तर पहिलं काय करायचं आहे तसं एकदा आखून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर हे मनाने हे 4 पॉइंट भरून टाका आणि इकडचा पॉइंट पाहून तुमचे हे प्रश्न त्यानुसार त्या ठिकाणी ऍडजस्ट करा. ओके, जर अशा पद्धतीने आलं तर आखून घ्यायचं आणि तेच प्रश्न इथं या ठिकाणी या पद्धतीनं पॉइंट्स नुसार टाकून द्यायचंय. त्यानंतर काय करायचंय बघा, जर समजा प्रश्न तुम्हाला असा आला, कसा रे, इमॅजिन दॅट यू आर अ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर क्लास, प्रतिनिधी आहे तुम्ही वर्गाचे. यू हॅव टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस फिल्म स्टार. कोणाची इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुम्हाला? तुमचा जो फेमस फिल्म स्टारचा. फ्रेम a set of 8 to 10 questions to be asked while interviewing a well-known Hollywood star whose film recently broke all records at box office. ओके, काय प्रश्न दिला असेल तो द्या, पण पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की त्या ठिकाणी गुड मॉर्निंग सर, इट इज अ ग्रेट प्लेजर टू हॅव अन ऑडियन्स विथ यू. लक्षात घ्या, तो बॉक्स जरी आला तर त्या बॉक्स मध्ये सुद्धा काय करायचं रे, वरचं या ठिकाणी त्या बॉक्सच्या वर हे लिहून टाका, नाही का. मगाशी आपण जो बॉक्स पाहिला त्याच्यावर सुद्धा काय लिहायचं, गुड मॉर्निंग सर, इट इज अ ग्रेट प्लेजर टू हॅव अन ऑडियन्स विथ यू. आणि मग या ठिकाणी जर बॉक्स वगैरे नाही दिला तर हे प्रश्न आहे असेच लिहा. व्हेन डिड यू डिसाइड टू एंटर इन दिस फील्ड? हाऊ मेनी फिल्म्स हॅव यू ऍक्टेड इन? हु इज युअर रोल मॉडेल? व्हॉट क्वालिटीज आर रिक्वायर्ड बीइंग अ गुड ऍक्टर? व्हॉट प्रॉब्लेम्स हॅव यू फेस्ड इन द बिगिनिंग? 6वा प्रश्न पहा, हाऊ डू यू फील आफ्टर अचिव्हिंग अ ग्रेट सक्सेस? कसं वाटतं आता? हाऊ मेनी अवॉर्ड्स हॅव यू रिसिव्ड? वेअर डिड यू टेक युअर इनिशियल ट्रेनिंग? Did your family support you to become an actor? त्यातले काही प्रश्न इकडे आलेले आहेत बघा. According to you, what challenges have you faced in this field? What message would you like to give the youngsters? What are your future plans? Thank you for giving your valuable time. म्हणजे कोणताही इंटरव्ह्यू क्वेश्चन आला, बॉक्स मध्ये येऊ द्या किंवा सरळ सरळ येऊ द्या, तर तुम्हाला हेच प्रश्न, आता मी इथं 12 प्रश्न दिलेले आहेत, तिकडे 9 प्रश्न आहेत, त्यातले काही प्रश्न सारखेच आहेत. तर तुम्हाला त्या ठिकाणी आहे तसं कळून काढा. एक बाम 3 काम झंडू बाम. आता जर आता एखादं म्हणून काय रे, इथं फिल्म स्टार नाही आलं, वेगळं आलं, तर काय करायचं पहा. आता इथं फिल्म स्टार दिलंय म्हणून आपण फिल्म स्टारचं लिहिलंय, तर त्यावेळी सुद्धा आपल्याला काय करायचंय रे, एवढे 3 शब्द बदलायचे. हे बघा, ज्याला अजिबातच काही कष्ट नाही घ्यायचे आहे, हाही असंच या ठिकाणी खळून काढा. फक्त हे 3 शब्द कसे बदलायचे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, आता समजा इथं फिल्म स्टार आलं होतं, आपण 1 नंबरला काय लिहिलेलं आहे? आपण 1 नंबरला लिहिलंय फिल्म्स ऍक्टेड इन आणि ऍक्टर आहे. ओके, आता तुम्हाला जर फिल्म स्टार ऐवजी तिथं प्लेयर आलं, तर प्लेयर मध्ये पहिला शब्द जो आहे फिल्म्स ऐवजी फक्त मॅचेस करा, ऍक्टेड इन ऐवजी प्लेड करा आणि ऍक्टर ऐवजी प्लेयर करा. मग डान्सर येऊ द्या, टीचर येऊ द्या, सिंगर येऊ द्या, कोणताही येऊ द्या, जे आलेलं असेल त्यानुसार हे 3 शब्द ज्याच्या त्याच्या बदली घ्या. समजा तुम्हाला फिल्म स्टार आलेला आहे, पहिला तुम्हाला बोर्ड केलेला शब्द फिल्म्स आहे, नंतर ऍक्टेड इन आणि ऍक्टर आहे. मग तुम्हाला जर टीचर आलं तर फिल्म्स ऐवजी फक्त काय करा, इयर्स. ऍक्टेड ऐवजी टॉट करा, ऍक्टर ऐवजी टीचर. म्हणजे जो येईल तो शब्द फक्त त्या ठिकाणी चेंज करून घ्यायचा. अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर बी मध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी इंटरव्ह्यू क्वेश्चन याच्यापेक्षा वेगळं येणार नाही, आणि म्हणून हेच व्यवस्थित करून ठेवा, फायदा होऊन जाईल. पुढचा प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 4C. ओके, आता काय करायचं रे, इमॅजिन यू आर अ कंपेरी. कंपेरी म्हणजे काय रे, सूत्रसंचालन करणं. माहितीये का तुम्हाला? एखादा प्रोग्राम असतो बघा, लग्न पाहिलेले तुम्ही, लग्नामध्ये बघा ज्याच्या हातात माईक असतो, जो सूचना देत राहतो, इकडं वाढव तिकडं ते, त्याला संचालन करणं. किंवा एखादी मोठी मीटिंग सभा असते आणि त्या सभेमध्ये जो त्या ठिकाणी पुढे काय होणार आहे ते सांगणारा जो आहे त्याला कंपेरी म्हणतात, सूत्रसंचालक म्हणतात ऑफ अॅन्युअल डे प्रोग्राम. इथं सुद्धा काय होणार आहे, फक्त काय होणार आहे, तुमचा प्रोग्राम बदलणार आहे, बाकी काही बदल होणार नाहीये. त्याचा फॉर्मॅट सेम आहे आणि हाय तसंच खरडा, फक्त इथला विषय जो आहे तो व्यवस्थित पहा. इथं फेअरवेल येईल, निरोप समारंभाचा येईल, किंवा दुसरा एखादा फंक्शन तुमच्या शाळेतला येईल किंवा कॉलनीतला येईल, कुठलाही असू द्या, तुम्हाला फक्त स्क्रिप्ट त्या ठिकाणी तयार करायची आहे. आणि त्या स्क्रिप्टसाठी 6 पॉईंट खाली दिले जातात, त्यातले 4 पॉईंट लिहा असे सांगतात. 6चे 6 लिहिले तरी काही फरक पडत नाही. जे जे पॉईंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते पॉईंट त्या ठिकाणी कव्हर करायचे, तिथले पॉईंट तुम्हाला टाकायचे. समजा इंट्रोडक्शन आहे, मग बघा इंट्रोडक्शन काय, गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमॅन.
I welcome to you all heartily on behalf of our college. आमच्या कॉलेजच्या वतीनं तुमचं स्वागत करतो. टुडे ऑन द ओकेजन ऑफ, मग तुम्हाला फक्त इथं अॅन्युअल डे एवढा विषय जर दुसरा आला तर तेवढा बदला. वी हॅव ऑर्गनाइज्ड अ कल्चरल प्रोग्राम फॉर यू गिव्हिंग यू क्लिप ग्लिम्स ऑफ इंडिया अँड अकॅडमिक प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम. म्हणजे आहे तसंच लिहा, फक्त इथला विषय इथं बदलून टाका, काही अडचणी कोणाला. त्याच्यानंतर लाइटिंग ऑफ द लॅम्प, याच्यात सुद्धा काहीच बदल करायचा नाहीये. आता आय कॉल अपॉन चेअरमन मिस्टर डॅश डॅश, मग परीक्षेत असं डॅश डॅश लिहायचं का? जे आवडेल ते नाव तिथं टाका, कळलं का? मिस्टरचं टाका, पण ज्याची स्पेलिंग येईल ते टाका. टू लाईट द लॅम्प टू सिग्निफाय द ओपनिंग ऑफ आवर अॅन्युअल डे, झालं का? इथं फक्त बदलल. आणि प्रत्येक प्रोग्राम झाल्यानंतर थँक्यू व्हेरी मच सर. ओके, आता इथं मधल्या काळात हा प्रोग्राम होऊन गेलेला आहे, लाइटिंग ऑफ द लॅम्प, दीप प्रज्वलन म्हणतो आपण त्याला. थँक्यू सर. वेलकम सॉन्ग बघा आता, नाही का, स्वागत गीत. नाउ आय रिक्वेस्ट टू आवर कॉलेज 12th स्टँडर्ड बॉईज अँड गर्ल्स ग्रुप टू सिंग अ प्रेयर अँड अ वेलकम सॉन्ग. ओके, एवढंच लिहायचं. मध्ये तो वेलकम सॉन्ग होणार आहे, प्रेयर होणार आहे, आणि मग थँक्यू फॉर अ मेलोडियस सॉन्ग स्टुडंट्स. ओके, आभार मानून टाकायचे. पुढचा पॉइंट. नाउ आय कॉल अपॉन द प्रिन्सिपल ऑफ युअर कॉलेज, प्रिन्सिपल ऑफ आवर कॉलेज टू वेलकम आवर चीफ गेस्ट अँड प्रेसिडेंट मिस्टर डॅश डॅश विथ अ टोकन ऑफ लव अ बकेट, पुष्पगुच्छ वगैरे देऊन स्वागत मिस्टर. मग आता इथे एक नाव टाकून द्या मनानं, मी मुद्दाम ते मोकळं सोडलंय, तुम्हालाही चॉईस असली पाहिजे, कोणाचंही नाव लिहू शकता. त्याच्यानंतर वेलकम स्पीच आहे. आय रिक्वेस्ट द प्रिन्सिपल ऑफ आवर कॉलेज टू वेलकम द गेस्ट अँड ऍड्रेस द स्टुडंट्स. ओके, प्रिन्सिपलला बोलून घ्या, वाटल्यास तिथं नाव टाका, नाही तर काही गरज नाहीये. त्याच्यानंतर इथं म्हणा थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर मोटिवेशनल स्पीच टू अस ऑल. नका का स्पीच आवडणं, पण मोटिवेशनल तर म्हणा, हाय असंच काढून टाका. त्याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे बघा, किंवा इथं फेलिसिटेशन असतं, सत्कार समारंभ, नाही का, स्वागत म्हणजे सत्कार करतात, तर इथं प्राइज बघा. आय रिक्वेस्ट टू आवर कॉलेज चीफ गेस्ट टू फेलिसिटेट द स्टार्स ऑफ आवर कॉलेज. ओके, रिक्वेस्ट करून झालं, तुम्ही मोकळे झाले. नंतर कार्यक्रम संपला की फक्त म्हणायचं थँक्यू व्हेरी मच सर फॉर स्पेनिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. काही अडचण आहे कितपर्यंत मला सांगा. म्हणजे फक्त जर विषय बदलला तर तुमचा प्रोग्राम बदलला की तेवढं नाव फक्त बदला, आणि बाकीचं जसं तसं खळून टाका. आता पहा इथं एंट्री फर्स्ट. द लावणी इज अ सिम्बॉल ऑफ श्रीनगर रसा, इट रिप्रेझेंट्स महाराष्ट्र, लेट अस एन्जॉय द लावणी परफॉर्मन्स, पुट युअर हँड्स टुगेदर फॉर वंडरफुल परफॉर्म. आता तुम्ही टाळ्या वाजायला सावध राहा. आणि प्रोग्राम होऊन गेला आणि आपण काय केलं, थँक्यू. थँक्यू म्हणायला विसरायचं नाही, प्रत्येक प्रोग्राम झाला का थँक्यू म्हणा. नाउ इट इज अ टाइम फॉर राजस्थानी प्रोग्राम. तुम्हाला जो प्रोग्राम आवडेल आणि हेच प्रोग्राम टाका ना, काय फरक पडतोय. प्रोग्राम म्हणजे तुमचा विषय कोणताही असू द्या, तिथं तुम्ही कल्चरल प्रोग्राम पण ऍडजस्ट करू शकता. राजस्थानी फॉल्क डान्स, इट इज सच अ डान्स विच कॅप्टिवेट्स अस. लेट अस वेलकम बाय बिग राऊंड ऑफ अप्लॉज, म्हणजे टाळ्या वाजवणं, टू दिस डान्स. दिस वॉज अन एवसम परफॉर्मन्स. एवढ्या याच्यामध्ये प्रोग्राम संपलेला आहे. अरे भारी छान होता, अशा पद्धतीने सांगून टाका. एंट्री 3, या एंट्री 1-2 कमी केलं तरी चालतील बघा. एंट्री 1-2 कमी केलं तरी चालतील, पण राहू द्या, ज्याला जास्त लिहायचे ते लिहू शकता. लेट अस वेलकम आवर साऊथ स्टुडंट्स फ्रॉम केरळा फॉर अनदर कॅप्टिवेटिंग परफॉर्मन्स. लेट अस एन्जॉय दिस ब्युटिफुल सॉन्ग, हॅव अ ग्लिम्स ऑफ दिस अग्रेरियन सॉन्ग. नंतर एंट्री 4 मध्ये as we come to an end of this beautiful evening. ओके, या ठिकाणी आपल्याला let us carry with us memories of a time well spent. आणि नंतर vote of thanks मध्ये you all know every program is incomplete without vote of thanks. हे जसंच्या तसं द्या. I request to our cultural secretary to give a vote of thanks. Let us last but not least. Thank you audience for being so supportive and responsive. मग या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं रे भावा, की पहिली गोष्ट या ठिकाणी फक्त तुझा विषय कर. आता आपण खाली इव्हिनिंग घेतलंय, मग इथं सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, हे एवढं फ्लेक्सिबल ठेवायचंय. तुमचा प्रोग्राम कुठे आहे आणि तुमचं नेमकं इथं इव्हिनिंग म्हणायचं, खाली इव्हिनिंग. आपल्याकडनं काय झालं, खाली इव्हिनिंग झाले, वर मॉर्निंग झालं, इथं इव्हिनिंग करायचं. ओके,
आणि जर इथं मॉर्निंग लिहिलं तर खाली तुम्ही मॉर्निंग म्हणा. आणि या पद्धतीनं फक्त तुला काय करायचंय भावा, की या ठिकाणी भाऊ हा जो विषय आहे तो विषय बदल आणि जिथं जिथं तो विषय येईल तिथं तिथं तो विषय टाक आणि हाय तसं खरडून घे. तुझे 4 मार्क त्या ठिकाणी फिक्स झाले. लक्षात येते का? बघ, काही करायचं नाही. ओके. आणि याच्यानंतर चौथं जे रायटिंग स्किल तुम्हाला आहे ते चौथं रायटिंग स्किल आहे क्वेश्चन नंबर 4D मध्ये. इथं तुम्हाला निश्चितपणानं फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू आल्याशिवाय राहणार नाही. आता इथं जनरली फिल्म रिव्ह्यू येतो, कधी कधी बुक रिव्ह्यू येतो, म्हणून आपण दोन्ही या ठिकाणी देऊन ठेवलंय. दोन्ही पाहून जा, जे येईल ते द्या टिपून. ओके. आता मला सांगा, हा प्रश्न कसा असतो बघा. राईट अ रिव्ह्यू ऑफ अ फिल्म विच यू हॅव रिसेंटली सीन. तुम्हाला आत्ताच पाहिलेल्या फिल्मचा रिव्ह्यू लिहायचा आहे. मग मला सांगा आता, आपण कोणती फिल्म पाहिली आहे? समोरच्याला काही घेणं नाही, जी आवडन ती म्हणा ना. बरं, एखादी तुम्हाला आवडली, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. अरे नको, लय स्पेलिंग मोठी आहे. दिल्ल्या फक्त. नाही ती जमली सैराट म्हणा, नाही ती जमली आपण शोले घेतलीये. म्हणजे फिल्म कोणतीही असू द्या, त्याच्या खाली आलेले जे पॉइंट्स आहेत, एक बाम तीन काम झेंडू बाम, हाय तसंच खरडून द्या. याच्यात काहीच बदल करायचा नाही. फक्त काय करायचंय, वर टायटल द्या फिल्मचं आणि कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्स मध्ये बघा, शोले इज 1975 क्लासिक बॉलिवूड ब्लॉकबस्टर. स्टार्टिंग कास्ट शोइंग धर्मेंद्र एज अ प्लेफुल वीरू, अमिताभ एज अ विटी जय आणि संजीव कुमार एज द रिवेंजफुल ठाकूर बलदेव सिंग, हेमा मालिनी एज वसंती and Jaya Baduri as the quiet widow Radha and Amjad Khan as Gabbar Singh. बस. मला काय म्हणायचंय, त्यांनी आत्ताच पाहिलेली फिल्म तुम्ही सांगा ना, मी शोलेच पाहिली, प्रत्येकाने शोलेच पाहिली, द्या कळून. अबाउट द स्टोरी, द थीम ऑफ द फिल्म. आता बा, ही स्टोरी आणि थीम लिहिताना पार सगळं, समजा तुम्ही सैराट लिहिताय, मग असं लिहायचंय का लगेच आरची तिकडे गेली उसाकडं आणि पर्शन ते मागून गेले आणि इतकी बारीक स्टोरी, तुमचा सगळा पेपर त्या स्टोरीनीच भरून जाईल, एवढी लिहायची नाहीये. 2-3 वाक्यामध्ये तुमची थोडक्यात स्टोरी लिहा. द बोल्ड कॅरेक्टर डिपिक्ट हॅज अ रिटायर्ड पोलिसमॅन विथ द हेल्प ऑफ 2 स्मार्ट कॉनमेन प्लॅन्ड अ डाऊनफॉल ऑफ अ डेकॉइड. डेकॉइड म्हणजे डाकू किंवा दरोडेखोर म्हणतो आपण. इन्स्टन्सेस ऑफ ह्युमर, ऍक्शन अँड मेलोड्रामा आर इंटरवोन इन द फिल्म. बघा, वाय आय लाईक द फिल्म, का आवडली, काही कारण देणार आहोत, पण हेच कारण दिलं तरी काही अडचण नाहीये. द मूवी वॉज शूट इन रामनगरम नियर बँगलोर. द सॉन्ग्स सच एज महबूबा अँड होली के दिन आर लिसन्ड एव्हरी डे विथ सेम लव अँड अफेक्शन बाय ऑल म्युझिक लवर्स. द डायलॉग जो डर गया समझो मर गया अँड कॉमिकल जेलर फ्रॉम अंग्रेजों का जमाना अँड माउशिश श्रूड रिमार्क मेक द फिल्म मोर अट्रॅक्टिव्ह. ओके. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो पॉइंट त्या ठिकाणी काय आहे रे, तर या ठिकाणी बघा स्पेशल फीचर्स आहेत किंवा नॉवेल्टीज येईल किंवा नॉवेल आयडियाज येईल. पॉइंट किती आलेत, किती लिहायला सांगितले ते पण पाहून घ्या. की 6 दिले, 4 लिहा, तेवढेच काढायचे. मेनी ऑफ इट्स become a part of our lingo and even a way of life. Haven't we all heard the phrase कितने आदमी थे in our lives? है की नाही? All actors' performance is up to the mark, making even the role of कालिया and सांबा significant. म्हणजे जे मायनर रोल आहेत ते पण सिग्निफिकंट आहेत वगैरे, है की नाही? इथं मेनी ऑफ इट्स डायलॉग्स म्हणा, DIA, हा, मेनी ऑफ इट्स डायलॉग्स हॅव बिकम अ पार्ट ऑफ आवर लिंगो, नाही का? म्युझिक और सॉन्ग किंवा डान्स आणि ऍक्शन किंवा डायरेक्शन. ओके. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता इथं एखाद्याला नाही आठवलं, नाही का, तर कोणाचंही नाव टाकून द्या ना तिथं, कोण पाहायला गेलंय. फक्त ग्रॅमॅटिकली करेक्ट असावं. मूवी इज रिटन बाय सलीम जावेद, फेमस फॉर वर्क सच एज दीवार, मिस्टर इंडिया, जंजीर, एक्स्ट्रा. Sholay was produced by G.P. Sippy and directed by Ramesh Sippy.
म्युझिक मेस्ट्रो म्हणजे वादक. is earlier one. His song, his song, जब तक है जान जाने जा is listened every day today. ओके. आणि should others watch this film? बाकीच्यांनी फिल्म पाहायला पाहिजे का? Overall the movie is first rate. आणि मस्ट वॉच फॉर ऑल being a perfect blend of all cinematic elements. It offers through entertainment. Don't miss it. For those who plan on not watching it, तेरा क्या होगा खा दिया. म्हणजे एक लक्षात घ्या, जर फिल्म रिव्ह्यू तुम्हाला दिसलं तर हे हाई असं